आत्ताची या घडीची बातमी. जळगाव शहर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी युवा नेतृत्व डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर पाटील, जळगाव शहर महानगरपालिका स्थायी समिती सभापती. सर्वप्रथम मी आमच्या नेत्यांचं आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय नामदार गुलाब भाऊ असतील, लाडके आमदार राजमामा असतील, खासदार स्मिताताई असतील, मंगेश दादा चव्हाण असतील, आमच्या महानगराचे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ बंगाडे, ज्येष्ठ नेते नितीन भाऊ लड्डा, जळगाव शहराच्या महापौर आदरणीय दीपमालाताई काळे आणि आमचे उपमहापौर आदरणीय मनोज भाऊ चौधरी या सर्वांच्या सहकार्याने मी आज सभापती म्हणून या ठिकाणी विनंती करतो. त्याला की ह्या पदाचं श्रेय कोणाला देणार, त्या अर्थाने मी यापूर्वीच सांगितलं, या पदाचं श्रेय आमचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार गुलाब भाऊ पाटील, आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय राजमामापुळे, महायुतीतले सर्व पदाधिकारी आमदार या सर्वांना श्रेय जाईल. आणि यानंतर आमच्या आई वडिलांच्या पुण्याने या ठिकाणी मी दुसऱ्यांदा विराजमान होतोय आणि सगळ्यात जास्त श्रेय जाईल माझ्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना जाईल आणि दुसऱ्यांदा मला या ठिकाणी मिळून देईल. जळगाव शहरामध्ये मार्केटचा प्रश्न आहे, तो मार्गी लावणे गरजेचं आहे, कारण तरुण लोक आज व्यवसायाच्या माध्यमाने या ठिकाणी काम करत आहेत. जळगाव शहरामध्ये आपण आता जर म्हटला जवळपास 1+ झोन आपला MIDC तयार झालेला आहे. शासनाने या ठिकाणी आपल्याला मान्यता दिली आहे, याच्या श्रेय नेते मंडळींना असेल. नेते मंडळीच्या माध्यमाने तरुण मंडळींना या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध करता येईल त्या माध्यमाने जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून युवकांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने खूप मोठ्या जागा आहेत. युवकांसाठी त्यांच्यासाठी काही अभ्यासिका असतील, व्यायामशाळा असतील, काही असे उद्योग या ठिकाणी तयार करता येतील, त्या माध्यमाने तयारी करणार आहोत.